आम्ही देखील भरपूर आनंदात होतो. रोज त्या ट्रॉफीला मी पाहायचो. परंतु जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. सामना रंगतोय तो म्हणजे भरत 11 नाणेवली विरुद्ध काजल 11 वेशवी. या दोन संघाच्या दरम्यान टॉस जिंकला समाधान कातकरी अर्थातच काजल 11 वेशवी या टीमनं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांचा आहे. सामना हा 4 षटकांचा असणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन नोंदवून घ्यायचे. 4 षटक 4 गोलंदाज वापरावे लागतील. P1चा पहिला षटक काजल 11 वेशवी संघाकडनं. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर पाहतात अजय नाईक मॅन फ्रॉम खांदा. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात दोन्ही टीम साठी पुन्हा एकदा या मॅचला लाख लाख शुभेच्छा. पहिलाच बॉल गॅप मध्ये ढकलला. फटका चांगला परंतु अगदी डीप मध्ये लॉंगॉनला खेळाडू उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते परंतु एकच धाव. पहिल्या बॉल वरती पहिली धाव खर्च करत असताना अजय. सलामीची जोडी दयानंद आणि जनार्दन दोन्हीही फलंदाज दनादन बॅटिंग करताना पाहिलेत पहिल्या मॅच मध्ये. आणि दोन्ही संघांचा विचार केला जाता मात्र दोन्ही संघ 2-2 सामने जिंकलेले आहेत. परंतु आता कोणता संघ आपला विजय रथ कायम ठेवणार हे दोन संघ आजच्या दिवसात नक्कीच सध्या तरी मजबूत पाहायला मिळतात विचार. परंतु नक्कीच गोलंदाजी करत असताना मागच्या मॅच मध्ये समाधान काय गोलंदाजी केली होती तिथनं पूर्ण टीमचा पुन्हा एकदा कॉन्फिडन्स मात्र उंचावला गेला. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवलं आणि या ठिकाणी अगदी फॉलो देखील केला होता बॅटरनं जनार्दन. परंतु त्यानंतर हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. लगातार 2 डॉट बॉल आले. एक या धावसंख्येवरती धावसंख्या अटकलेली पाहतात. P1चं हे षटक छोट्या सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहू शकता. लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफला कट केला. फटका चांगला कधी शॉर्ट कव्हरला खेळाडू उपस्थित आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु बॅकअप आहे. चांगली फिल्डिंग. एकच धाव. एका धावेसाठी सध्या तरी संघर्ष करावा लागतोय तो म्हणजेच भरत 11 नांदिवली टीमला. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. आता मात्र एकमेकांच्या विरोधात येऊन पोहोचलेत. इथनं जो जिंकेल तो नक्कीच आपला विजय रथ कायम ठेवेल. परंतु दोन्ही टीमला आता संघर्ष करावा लागेल. ओव्हर पिच बॉल अगदी या ठिकाणी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा इशारा. यस लेग बाईस लेग स्टिक सोडून जाणारा हा चेंडू हेच पंचाने दर्शवलं आणि त्यानंतर लेग बाईसच्या माध्यमातून एक धाव फलकावरती ऍड होते. दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी मैदानावरती उपस्थित सर्व खेळाडूंचं व मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. रायगड आदिवासी प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. व जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन पाहतात ऐकतात त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी परंतु पंचांचा इशारा. षटक क्रमांक पहिलं संपतंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना भरत 11 नाणेवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 3 या धावफलकावरती डीजे. दिलं जाईल ते म्हणजे पोलीस पाटील माननीय श्री जनार्दन दादा पारदे यांच्या माध्यमातून. नक्कीच जनार्दन दादांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो कारण की आपला खेळाडूला नक्कीच या ठिकाणी प्रोत्साहित करत असताना पुन्हा एकदा आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली 3 या धावफलकावरती. षटक क्रमांक 2 काजल 11 वेशवी संघाकडनं. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राजेश. गोलंदाज नक्कीच आपण पाहता राजेश दुसरं षटक घेऊन आलाय. राजेश कातकरी मान फ्रॉम चिरनेरचा हा खेळाडू. नक्कीच चिरनेरचा विचार केला तर नक्कीच इतिहासाच्या पानावरती
नक्कीच चिरनेरचा इतिहास देखील लिहिला, परंतु या ठिकाणी हा गॅप शॉट सिलेक्शन फटका लाजवाब आहे. एक टप्पा घेत बॉल जाईल सरळ, प्रेक्षकांचा अभिवादन स्वीकारत असताना ठोकलाय चौकार. दयानंद दे दनादन चौकार. अगदी अगदी दनादन बॅटिंग करत असताना ज्या प्रकारे पहिल्या मॅच मध्ये त्यांनी स्टार्ट निर्माण करून दिला होता, अगदी तशाच प्रकारे पुन्हा एकदा या मॅच मध्ये तो सुरुवात करतोय आपल्या संघासाठी. चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 7 या धावफलकावरती. राजेशचं स्वागत केलं चौकारानं. राजेश कातकरी यांचं स्वागत केलं चौकारानं. ओव्हर पिच बॉल, परंतु या ठिकाणी पंच लाईन पाहतात. या पंचाचा इशारा लेग स्टिकच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव फलकावरती ऍड होताना पण पाहतायत. टीमची टोटल जाऊन पोहोचते 8 या धावफलकावरती. अगदी काजल 11 वेशवी संघासमोर नक्कीच बेदमाने 35 ते 40 धावसंख्या चा टार्गेट उभा करावा लागेल. बॅटन पॅड मध्ये मोठा गॅप आहे, त्या गॅप मधनं हा चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षक समाधान कातकरीच्या दस्तानामध्ये. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल नक्कीच प्रेशर निर्माण करून जाईल फलंदाजांवरती, आणि जेव्हा प्रेशर क्रिएट होईल तेव्हा नक्कीच विकेट ची संभावना देखील वाढली जाते. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, फटका चांगला. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित आहेत, वेगानं आलेत. एकाच ऍक्शन मध्ये थ्रो फेकी आणि एकच धाव पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग या ठिकाणी सजवत असताना यष्टीरक्षक टीमचा कॅप्टन समाधानला पाहता सातत्यानं लेफ्टी आणि रायटीचं कॉम्बिनेशन जेव्हा असतं ना विशाल, तेव्हा नक्कीच फिल्डिंग मध्ये डोके ठरते. आणि या ठिकाणी पाहिलं तर तेच चित्र सध्या तरी पाहायला मिळते. वारंवार शतकक्षणामध्ये फेरबदल करावं लागतं. पुन्हा एकदा सिंगल धाव फलकावरती ऍड करण्यात आलेले आहे. गुड लाईन स्पॉट, परंतु लाईन चेक करतायत. यस, पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर. एक चेंडू चांगला तर एक खराब फेकत असताना गोलंदाज राजेश कातकरीला पाहता टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 या धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये अजय नाईकनं भरपूर चांगली गोलंदाजी केली होती, परंतु तशाच प्रकारे गोलंदाजी करत असताना पाहतात गोलंदाज राजेश कातकरीनं मिळवले सफलता. बॅटची कडा, पंचांचा फिंगर, फलंदाज बाद. परतावा लागेल इथनं जनार्दनला पॅव्हिलियन मध्ये. विन बॅटर अक्षय जाधव मॅन फ्रॉम खोपोली यांना पण पाहतात तिसऱ्या क्रमांकावरती. गुड लाईन स्पॉट, अगदी डीप मध्ये चेंडू राहिला. सबमरीन डिलिव्हरी देत असताना गोलंदाजाला पाहिलं. अगदी ज्या प्रकारे समुद्रातनं सबमरीन निघून जाते त्या प्रकारे चेंडू पाहिलाय. अगदी फलंदाज आणि यष्टीरक्षकाला देखील बेट करत जाणारा हा चेंडू पाहिला. एक बाईच्या माध्यमात धाव मिळते बॅटिंग करत असताना. वर दिले पण नाणेवली टीमला. या एका धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल धाव पोहोचते ते म्हणजेच 11 धाव फलकावरती एका गड्याच्या मूळ बदलामध्ये. षटकांचा विचार केला तर 4 षटकांची ही लढत. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक असेल आणि स्ट्राईक वरती फलंदाज दयानंद. ओव्हर पिच बॉल, हा टप्पा पाला अगदी पडल्यानंतर अगदी बाहेर जाणारा चेंडू पाहतात. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर सातत्यानं बॉडीवरती अटॅक करण्याचं काम सुद्धा गोलंदाज राजेश करतात, परंतु हा देखील खराब चेंडू. आतापर्यंत राजेशनं 3 वाईट बॉल फेकले, 3 खराब चेंडू फेकले. पुन्हा 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 एकदा हा चेंडू अगदी लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय. लेग स्टिक सोडून जाणारा हा चेंडू पाहता पुन्हा एकदा पंचांचा इशारा, इट इज अ वाईट बॉल.
यस, पंचांचा कॅन्सल कॉलचा इशारा आलाय. हा निर्धार चेंडू असेल. षटक क्रमांक दुसरा संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना वरद 11 नाणेवली टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 12 या धावफलकावरती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती पाहतात. सध्या तरी नाजूक स्थितीमध्ये वरद 11 नाणेवली हा संघ. गोलंदाजाने चांगली कामगिरी केली गेली आहे. अगदी लो स्कोरिंगच्या दिशेने ही मॅच जाताना पाहायला मिळते. आज नक्कीच या स्पर्धेचा उच्चांक देखील आपण पाहिला या संघानं बनवलाय, परंतु तो संघ आता कुठेतरी अगदी लो स्कोरिंगच्या दिशेनं जाताना पाहायला मिळत आहे. परंतु जोपर्यंत मैदानाच्या आत दयानंद आहेत तोपर्यंत नक्कीच चांगली धावसंख्या ते उभारू शकतात आणि एक फायटिंग टोटल नक्कीच मैदानामध्ये ते उभारू शकतात. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती टीमचा कॅप्टन समाधान कातकरी, मॅन फ्रॉम कुंडेबाल. अक्षय फटका चांगला अगदी हा चेंडू लॉंग ऑफला पाठवला. डीप मध्ये अजय आहेत, वेगानं आलेत, थोडीशी मिस फील्ड आणि लगेचच दुसरी धाव. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. तुम्ही चूक कराल तर लगेच दुसरी धाव लगेच संबळू संघ त्या चुकीवरती भरणा करण्यासाठी सज्ज होतो आणि 2 धावा वेगानं पूर्ण करत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचते 14 या धावफलकावरती. अतिशय वेगानं 2 धावा कंप्लीट करत असताना जेव्हा तुम्हाला 2 धावा पाहिजे तेव्हा पहिली धाव वेगानं कंप्लीट करावी लागते. यॉर्कर लेन फटका फसला, जलती संधी, खेळाडू पोहोचलाय. व्हॉट अ कॅच, अप्रतिम कॅच. डोळ्याची पाठ न फेटणारा हा झेल पाहायला मिळतो. जबरपास असं वाटलं होतं की हा झेल ड्रॉप होणार, परंतु त्यानंतर अगदी असे कॅच विशाल पकडले जात नाही तर असे कॅच चिपकले जातात आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2 अक्षय जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच अर्जुनचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण की कठीण झेल अगदी सोप्या रीतीने जज केलाय. भरपूर वेगाने पोहोचले, जवळपास 10 ते 15 यार्ड गाठले गेले चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी. नवीन फलंदाज स्ट्राईक विरुद्ध दीपक. यॉर्कर लेन फटका चांगला आहे, ऑन साइडला ड्राइव्ह केला, अलंद कापेटनं डीप मध्ये जातोय. एकच धाव, एकापेक्षा जास्त कारणी फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळते ते म्हणजेच काजल 11 विश्वी टीमचे अप्रतिम या ठिकाणी खेळ सध्या दाखवत असताना अजून एक धाव धावफलकावरती ऍड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 या धावफलकावरती. चांगली स्कोरिंग आमच्या सोबत करत असताना आमचे साथी मात्र सवी 15 धावा धावफलकावरती. नक्कीच 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली स्कोरिंग विशाल वाघमारे करत असताना आमच्या सोबत. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, परंतु यष्टीरक्षक सुनील दादा कातकरी सध्या नक्कीच चुका करत असताना जवळपास हा चेंडू निर्धाव होता, परंतु यष्टीरक्षकाने नक्कीच हा चेंडू सोडला आणि त्यानंतर एक बाईकच्या माध्यमातून धाव ऍड होते. या एका धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल आता मात्र 16 होऊन जाते. पुन्हा एकदा गोलंदाज समाधान, परंतु हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव धावफलकावरती ऍड पाहायला मिळते. आतापर्यंत 7 एक्स्ट्रा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात. फटका फसला, परंतु अगदी भरपूर अंतर गाठावं लागेल. तर मयूर 11 टीमला आम्ही विनंती करू, नक्कीच आपल्या स्टेजच्या मागे जो आंब्याचं झाड आहे त्या ठिकाणी आपण संपूर्ण टीम जायचं आहे. मयूर 11 टीम
आणि नेक्स्ट मॅच मध्ये नक्कीच मयूर 11 टीम आपण पाहू शकता. अजून एक धाव फलकावरती समाधान देखील चांगली गोलंदाजी करत असताना पाहतात. याच समाधाननं मागच्या मॅच मध्ये अगदी हरलेला सामना आपल्या बाजूला जिंकवला आणि तो देखील सामना नक्कीच जिंकवला. तो समाधान कातकरी बॉलिंग ट्रॅक वरती गुडलक स्पॉट अतिरिक्त उचली झेल ती संधी स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये झेल कॅरी करत असताना अप्रतिम गोलंदाजीचा प्रदर्शन पाहायला मिळतोय. समाधान कातकरीनं अजून एक विकेटचा पतन केला आहे. थँक्यू डिझे. तर नेक्स्ट मॅच मयूर 11 संजय नगर विरुद्ध मानवी 11 पनवेल. तर या दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो की आपण टॉस साठी आपल्या मुख्य व्यासपीठावरती टॉस साठी यायचं आहे. तर मानवी 11 पनवेल टीम चे कॅप्टन आणि मयूर 11 संजय नगरचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. षटक क्रमांक 4 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हिरामन. स्ट्राईक वरती दीपक. गुडलक स्पॉटचा हा चेंडू बॅटची कडापर्यंत यष्टीरक्षक चांगली कामगिरी सध्या करत असताना समाधानला आपण पाहतात सातत्यानं प्रत्येक ठिकाणी समाधानच पाहायला मिळतोय. अगदी मागच्याच ओव्हरमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. फक्त 6 धावा खर्च केला आणि 2 विकेट देखील त्यानं आपल्या संघासाठी मिळवले. गुडलक स्पॉट चेपे झाले फटका चांगला आहे अगदी या ठिकाणी फाईनली क्लिअर करून जाईल 4 धावांसाठी चौकार. पहिलाच बॉल वरती नक्कीच आपण पहिला दुसरा बॉल वरती चौकार आलाय. टीमची धावसंख्या 22 पिच बॉल वेग आणि वेग पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी आज संपूर्ण दिवसामध्ये काजल 11 विश्वी टीमच्या सर्वच गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी मैदानामध्ये केली गेली आहे. अप्रतिम सध्या तरी नक्कीच फलंदाजांचे ते गर्दन काढ ठरले आहेत कारण की चांगल्या फलंदाजांना थांबवलं गेलं. रिवर्स केल्याचा प्रयत्न अगदी हा चेंडू पाय झाला तर नक्कीच आदळतोय परंतु पंचांचा इशारा यस रन आउटच्या माध्यमातून आता परतावं लागेल. कैलासांना गोल्डन डकचा शिकार ठरतोय. विकेटचं पतन फलंदाज बाद. भरत त्यांना पाहतात नक्कीच तब्बल 6व्या क्रमांकावरती अजूनही उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे देखील अजून एक विकेटचा पतन त्रिफलाचित्त केला जातोय. इथनं अजून एक विकेटचा पतन सातत्याने गोलंदाज आपली दहशत दाखवत असताना आपल्या गोलंदाजीच्या तालावरती सध्या तरी फलंदाजांना नाचवलं जात आहे. अजून एक विकेटचा पतन. भरत वागे बॅक टू द पॅव्हिलियन. सर प्रसाद माझ्यासोबत जोडले जातात या स्पर्धेचे खजिनदार आमचे प्रकाशजी पवार सर माझ्यासोबत जोडले जातात. प्रकाश सर ही स्पर्धा आयोजन करताना तुमच्या मनामध्ये नेमकं कोणतं प्लॅनिंग होतं? अगदीच ही स्पर्धा 2023 पहिलं वर्ष होतं. त्याच्या अगोदर ही आदिवासी प्रीमियर लीग उरण तालुक्यामध्ये झाली. ती अयशस्वी ठरली असंच म्हणावं लागेल.
कारण तिथं बक्षीस वितरण समारंभ देखील झाला नव्हता. नाईलाजानं आपलं कुठेतरी एक लीगला एक कालमा वाचला होता. तो कालमा कुठेतरी पुन्हा पुन्हा तसं होऊ नये म्हणून कुठेतरी आम्ही एक कमिटी स्थापन केली. गत वर्षी जे आपण आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये आपण एकंदरीत 20 मेंबर होतो कमिटीवरती. त्याच्यानंतर त्या 20 मेंबरपैकी शेवटला इतकं मोठं आयोजन हे पेलवणार नव्हतं किंवा झटणारही नव्हतं. खर्च अपट होता, भरपूर खर्च होता. शेवटला त्या 20 मेंबरपैकी राहिले शेवटला फक्त 10 मेंबर. आणि अगदीच दरवेळेस सांगायचं झालंच तर त्या 10 मेंबरपैकी यावर्षी त्या 10 मेंबरपैकी राहिले आम्ही फक्त 4 मेंबर्स. तर देखील आम्ही मागे हटलो नाही, ती स्पर्धा चालू ठेवली. आणि निश्चितच आमच्या या लीगचे अध्यक्ष असतील विष्णू खेर साहेब असतील, सचिव पिरकर साहेब असतील, उपाध्यक्ष शरद वाघे असतील, त्याच्याबरोबरने आमच्या समोर दामोद कातकरे असतील, अशोक पवार असतील, यांनी एक चांगलं सहकार्य केलं आणि स्पर्धा यशस्वी करण्याचे काम आम्ही नक्कीच आमच्या माध्यमातून या ठिकाणी केलं. नक्कीच बघा, आले किती गेले किती त्याला महत्व नाही, स्पर्धा जिवंत ठेवले. खरोखरच या मेंबरसाठी एकदा जोरदार टाळा मित्रांनो, कारण ही स्पर्धा जिवंत ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर खरोखर पवार सर तुमच्या टीमला हार्दिक शुभेच्छा देतोय. कारण तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आहे, मी नक्कीच म्हणेन. आणि तुम्हाला मात्र आपल्या समाजाच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा असणार आहेत. ओल्ड माईक प्रसाद सर. हॅलो. नक्कीच जर चांगलं काम सध्या पवार सरांनी त्याच्या सर्व सहकारी मित्रांनी केलंय, कारण की स्पर्धा घडवणं सोपं काम नाही आहे. दिवस रात्र एक करून मेहनत करावी लागते आणि ते सर्व पवार सरांनी त्याच्या सर्व सहकारी मित्रांनी केलंय. त्यांचं देखील आपण त्यांचा समवेत सर्व त्यांच्या सहकारी मित्रांचं व तसेच स्पर्धेचे आयोजक आणि नक्कीच स्पर्धेचे अध्यक्ष साहेब विष्णू पिरकर सरांचा देखील आपण तेवढंच मनापासून आभार व्यक्त करूयात. जाऊया मैदानाच्या दिशेनं. सर तत्पूर्वी टॉस याच्यानंतर जे मॅच असेल त्यांना कॉल करा बोलवा स्टेजवर. तर चला मयूर 11 टीम कॅप्टन आणि मानवी 11 टीम तब्बल 24 बॉल आणि 23 धावा संख्येची गरज. 24-23 समीकरण. तर चला मयूर 11 संघाचे कॅप्टन आणि मानवी 11 टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं लगेचच. प्रोफेसर थोडासा आपण जर विचार केला थोडासा लॉ स्कोर आपण पाहतोय, परंतु ज्या ज्या वेळेला लॉ स्कोर असतो त्या वेळेला हाय व्होल्टेज सामने सुद्धा मैदानामध्ये आपण बऱ्याचशा ठिकाणी पाहिलेत. माझ्यासोबत प्रकाश सर सुद्धा जोडलेत, कारण खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर ह्या व्यक्तीने जी कामगिरी केली उल्लेखनीय कामगिरी आहे. आपल्या समाजाला एक चांगला दिशा देण्याचं काम, खेळाडूंना चांगला मोठा प्लॅटफॉर्म देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालंय. कारण काय झालं, काय घडलं, किती राहिले, किती उरले, त्याच्यापेक्षा आम्ही जे उरलो ते सगळ्यांना उरून फिरलो हे त्यांनी दाखवून दिलं या मैदानामध्ये. खरोखरच धन्यवाद देतो तुमच्या टीमला. थँक्यू सर. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. तब्बल 24 बॉल आणि 23 धावा संख्येची गरज आहे. रनअप बॉलचं इक्वेशन अगदी पहिल्या सत्रामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजांनी गोलंदाजी केली, अजय, राजेश, समाधान आणि हिरामान या 4 प्रमुख गोलंदाजांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली अगदी तशाच प्रकारे तोडीस तोड, टिटफट टॅग आणि ठोसाला ठोसा आता दाबा लागेल गोलंदाजी करत असताना वरद 11 नाणेवली टीमला. तर नेक्स्ट मॅच मयूर 11 विरुद्ध मानवी 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही शेवटचा पुकार करतोय. आपण टॉस साठी लवकरात लवकर आपल्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तर मॅचला सुरुवात सलामीची जोडी आपण पाहतात. समाधान आणि त्यांच्या सोबत सर इकडून एटीएम खुलं झालंय आमच्या मधल्या अप्पा साहेबांचं. हे 2 कॅच पकडल्या तर सर 500 ना, 500 रुपये कॅच प्राईज माझ्यासाठी, माझ्याची प्रिकर सरांच्यासाठी. बघा प्रेम आहे त्यांच्यावर. ओल्ड माईक. थँक्यू. पहिल्याच बॉल मध्ये समाधानच्या बॅट मधनं एक
चौकार पाहायला मिळतो. अगदी शक्तीपेक्षा युक्तिक श्रेष्ठ दाखवत असताना समाधान कातकरी जो सातत्यानं लेट कटचे स्ट्रोक तो नक्कीच आवडते. नक्कीच फटके आहेत आणि तोच फटका सध्या समाधानचा बॅटपदनं पहिलाच बॉलवरती पहिला बार आणि पहिला चौकार धाव फटकावरती ऍड होतोय. ओव्हरपिच बॉल फटका लाजवाब स्क्वेअर कटचा मादक सौंदर्य क्रिकेटचा सी अर्थातच क्रिकेटचा क्लास दाखवणारा हा स्ट्रोक लगातार दुसरा चौकार. करत असताना जणू काही 50 ते 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा की काय, परंतु तसं नाही आहे. 23 धावसंख्येचा पाठलाग करत असताना समाधानच्या बॅटपदनं लगातारच्या पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार पाहिले, पण त्यानंतर मयूर हा गोलंदाज वापसी करून देतोय डॉट बॉलनं. सातत्यानं आता इथनं डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील. सातत्यानं मैदानामध्ये आगीचे निखारे फेकावे लागतील. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल फलंदाजांना. फटका फसला, झेलची संधी, झेल होणार का? यस डेफिनेटली. गुड कॅच, गुड जज. फलंदाज बाद समाधानला या ठिकाणी 2 चौकाराचं उत्तर दिलं जातंय विकेटच्या माध्यमातून. फलंदाज बाद पहिला धक्का. नक्कीच चांगलं संगीत अगदी या स्पर्धेचं टायटल सॉन्ग स्पर्धेची ओळख करून देणार आहे. नक्कीच गाणं आपण ऐकलं डीजे यांच्या माध्यमातून. चांगलं संगीत, परंतु मैदानाच्या आत उलटफेर करत असताना आपण पाहिलं गोलंदाज मयूरला. नवीन बॅटर हिरामन ऑन साइडला खेळता प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसला, जेलची संधी आहे. पुन्हा एकदा मिड ऑनचा खेळाडू अनेक चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि लाजवाब या ठिकाणी झेल कॅरी करतो. अजून एक विकेटचा पतन. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तर या ठिकाणी आपण पाहता शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट संपादित करणार का गोलंदाज? फटका चांगला, अगदी सन्मान देण्यास भाग पडलं फक्त टॅप क्रिकेट पाहत असताना. परंतु या चेंडूवरती एकच धाव पाहायला मिळते. पहिला षटक संपतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते 9 या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता उर्वरित समीकरण राहिले ते म्हणजेच 18 चेंडू आणि 18 मध्ये आता 14 धावसंख्येची गरज आहे. तर नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच टॉस साठी वारंवार कॉल करायला लावू नका. मयूर 11 टीम आणि मानवी 11 टीम लगेचच आपल्या कॅप्टनला पाठवायचं टॉस साठी. अठरा चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. षटक क्रमांक दुसरं जनार्दन आणि पहिलाच बॉल डॉट बॉल आणि डॉट बॉल आपल्या स्पेलची सुरुवात करत असताना अगदी मागच्याच मॅच मध्ये ज्या प्रकारे समाधान निर्धाव षटक फेकलं होतं तशी कामगिरी आता येत ना एखाद्या गोलंदाजाला करावं लागेल मॅचला जिवंत ठेवायचं असेल तर. पहिलाच बॉल या ठिकाणी नक्कीच निर्धाव आलाय. शॉर्ट आपले बॉल बॅक थ्रू देऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉल
आता नक्कीच मॅच मध्ये मजा येते की काय, परंतु लगातार 2 निर्धाव चेंडू फेकलेत. प्रत्येक डॉट बॉल मॅच जवळ नक्कीच येईल, परंतु इथनं नक्कीच टीमचा संघ मालक सध्या स्ट्राईक वरती पाहता. फटका चांगला बॅकफुट आले, पंच केलाय, अगदी डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. पॉइंटला चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव पाहायला मिळते आणि या एका धाबासंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 10 या धाव फलकावरती. अजून 13 धाबासंख्येची गरज, 15 चेंडू आणि 13 धाबासंख्येची गरज. तर सुनील दादा कातकरी यांच्या प्रत्येक षटकाराचं 100 रुपये कॅश प्राइज. गणेश वाघमारे यांच्या माध्यमातून जे मोरबेचे आहेत, प्रत्येक षटकारात 100 रुपये कॅश प्राइज सुनील कातकरीसाठी. तर जरा दोन्ही टीमचे कॅप्टन आले त्या ठिकाणी टॉस साठी. शॉर्ट प्लेन बॉल, फटका चांगला कट केलाय, डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत, परंतु एकच धाव एकापेक्षा जास्त काय नाही आहे. आणि या एका धाबसंख्येच्या मदतीने टीमची टोटल 1 और 1 11 मेरे यारा 11 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यात दोन्ही टीमचे कॅप्टन आले. आपण टॉस वर येऊया. टॉस वर पाहुणे आमचे माजी सभापती समाज कल्याण रायगड जिल्हा परिषद आमचे खैर साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करून घ्यायच्या. मित्रांनो, आपल्या समाजामध्ये खऱ्या अर्थाने राजकीय आणि सामाजिक कार्य ज्यांनी घडवून आणलं असे आमचे विष्णूजी खैर साहेब यांचे वडील, त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातो. टॉस छापा आलाय. मयूर 11 टीम या ठिकाणी टॉस जिंकलाय. सर्वप्रथम आपण काय घेणार आहात? शत्रुसेन आपण घेणार आहोत. कितपर्यंत रोखण्याचा अपोजिट टीमला मानवी 11 पनवेल टीमला आपण कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? 40-50च्या आतमध्ये धावा डिफेंड करण्याचा इरादा तुमचा असणार आहे. तर ते भरोशाचे कोणते गोलंदाज आहेत की तुम्ही स्ट्राईकला ते पॉवर प्ले मध्ये वापरणार आहात, एका पॉवर प्लेला त्या गोलंदाजाला वापरणार आहात? आमचे ते संजय चांगला गोलंदाज आहे. थँक्यू. हे होते माझ्यासोबत मयूर 11 टीमचे कर्णधार. आता मानवी 11 टीम आपण 3 मॅचेस हारलात. आता अशा आपण काय म्हणूया, एकतर नाव आपली किनाऱ्याला तरी लागणार आहे, नाहीतर नाव एकतरी बुडणार आहे. या स्थितीमध्ये या स्टेजवर आपण आलेलो आहोत. तर 3 मॅच आपण हारलात. सर्वप्रथम आपल्याला बॅटिंग करायची आहे. तर कितपर्यंत धावा उभ्या करणार आहात तुम्ही? आता टार्गेट तर सेट नाही आहे, जेवढ्या होतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्की जेवढ्या होतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद देतो तुमच्या टीमला. 3 सामने हारलेत, परंतु प्रयत्न चांगले करत आहात. असेच प्रयत्न पुढे भविष्यामध्ये करत राहा, काही हरकत नाही आहे. धन्यवाद देतो दोन्ही टीमला. ओटो कॉम्बर्स मध्ये प्रसाद सरांचा आवाज. थँक्यू सो मच. आता उर्वरित समीकरण राहिलंय. आता उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 11 धाबासंख्येची गरज आहे. मॅच हळूहळू आता क्लोज होत चालले. नक्कीच विशाल समीकरण पाहिलं 18 चेंडू आणि नक्कीच नक्कीच 18 चेंडू मध्ये 14 धावा पाहिजे होत्या. गोलंदाज जनार्दन फक्त 3 धावा खर्च केला. आता मॅच नक्कीच 12 बॉल आणि 11 धाबासंख्येची गरज. नशिबावर अवलंबून राहू नका, कारण नशिबाचा भाग हा 1% असतो, तर मेहनतीचा भाग हा 99% असतो. नक्कीच क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही खेळत असताना तुमची 99% मेहनत आणि 1% तुमचा लक तुमच्यासोबत असणं भरपूर महत्वाचं आहे. त्यात नंतर 100% तुम्ही डेफिनेटली जिंकाल. परंतु आता या ठिकाणी तो 1% लक कोणत्या संघाच्या बाजूने आहे? नक्कीच काजल 11 विश्वी टीमच्या बाजूनं की वरद 11 नांदिवली टीमच्या बाजूनं. षटक क्रमांक 3 गोलंदाज मंगेश. गुडलँड स्पॉट, पहिलाच बॉल निर्धाव आलाय. मॅच हलवली. आता रणबॉलचा इक्वेशन मध्ये आले. अगदी मागचीच मॅचचा जणू काही ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे समाधान कातकरीनं षटक फेकलं होतं, परंतु त्याच्या संघाच्या विरोधामध्ये पलटवार सुद्धा करायला सुरुवात घेतली. मित्र म्हणेन वरद 11 नानिवली या टीमनं पहिलाच बॉल डॉट आलाय. 11 बॉल 11 धाबसंख्येची गरज. शॉर्ट प्लेन बॉल, पूलचा फटका, लाजवाब, पूल अँड पॉवरफुल, मॅक्सिमम ब्युटिफुल, बिग 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 ब्लास्ट, सिक्सर.
मॅचची हवा करणारा हा षटकार आपण पाहिला. फलंदाज सुनील यांच्या बॅटमधनं आणि सुनील यांच्या प्रत्येक षटकारात 100 रुपये कॅश प्राइज आहे. तर नक्कीच मोरबीचे गणेश दादा तर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास 100 रुपये कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा फटका उडवलाय परंतु हा फटका फसलाय. मिड विकेटला खेळाडू जज करतोय. गुड जज अँड गुड कॅच. षटकाराचा क्विकली उत्तर दिलं जात आहे. आधी ऍक्शन पाहिलं परंतु त्यानंतर रिॲक्शन देत असताना गोलंदाज मंगेश विकेटचा पतन. सुनील कातकरी बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच सुनील दादा कातकर यांच्यासाठी प्रत्येक षटकाराचं 100 रुपये कॅश प्राइज होते. तर नक्कीच तर गणेश वाघ यांना विनंती असेल आपण यायचं आहे. इथे गुडलेस शॉट डॉट बॉल आला तर जवळपास परंतु त्यानंतर घडलं गेलं का यष्टिरक्षकांना केलेली ही चूक मात्र किती मोठी असू शकते. अजय सारख्या खेळाडूला स्ट्राईक वरती आणलं गेलं आणि नक्कीच अजय देखील विशाल एक विस्फोटक फलंदाज आहे. त्याच्यामुळे देखील क्षमता आहे की ही मॅच पहिल्याच बॉलमध्ये तो फिनिश करू शकतो. उर्वरित फक्त 4 धावसंख्येची गरज. शॉर्ट ऑफ बॉल. मी मगाशी म्हटलं की अजय मध्ये देखील क्षमता आहे जो पहिल्याच बॉल मध्ये सामना फिनिश करू शकतो. फटका लाजबाब होता परंतु पाठलाग करत असताना अडवण्यात आलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 21 वरती. 21 धावा. आता फक्त 2 धावसंख्येची गरज. सामना झुकलाय तो म्हणजे काजल 11 विश्वी टीमच्या बाजूनं लगातार आपला विजयी रथ कायम ठेवण्याच्या उंबरठ्यावरती काजल 11 विश्वी हा संघ. फटका चांगला गॅप शॉट सिलेक्शन विनिंग स्ट्रोक मॅच विनिंग फटका अजय नाईकच्या बॅटमधनं सामना जिंकलाय.